हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। मी तुमचा कार्तिक आहे, तुमच्यासाठी घेऊन आले नवीन ब्लॉग। आजची ब्लॉगची स्टार्टिंग होते झोप येते तुला। आज आहे संडे, तर आज मस्तपैकी झोप पूर्ण झाली। 10 वाजेपर्यंत मस्त झोपलो। रात्री 1 वाजता झोपलो होतो। मस्त मोबाईल बघितला रात्री 1 वाजेपर्यंत। त्याच्यानंतर आत्ता उठलो 10 वाजता। तुला उठूया, फ्रेश होऊया, ब्रेकफास्ट करूया, आंघोळ करूया, बघूया आज काय करायचे। आज संडे आहे, तर आज बच्चाच्या इथे जाऊन या। बच्चाच्या इथे एक मोठा कॅरम आणला आहे त्यांनी काल, तर तो कॅरम दाखवतो किती मोठा आहे, आणि त्याच्यावरती गेम खेळून बघू कसा आपल्याला फील येते की किती मोठा कॅरम आहे, तर ते बघूया। तर सगळ्यात पहिलं उठूया, चला आतरून बिथरून उठूया, गादी बिदी उचलून ठेवूया, फ्रेश होतो आणि मग बघू काय करायचे। आज फक्त एवढंच करायचं की ते कॅरम दाखवणार तुम्हाला मी। लय दिवस बोललो दाखवणार, पण त्यांनी काल बोलला होता की उद्या संडे आहे तर उद्या दाखवूया, तर मी पण बोललो हा ठीक आहे चालेल। फिलहाल उठतो, चला भाऊ उठूया आणि आथरून उचलूया आणि मग बघूया, फ्रेश होऊया। पहिलं तर सगळ्यात पहिलं झोपेतून उठल्यावरती सगळ्यात पहिलं फ्रेश होऊन जाऊया। पहिले आथरून उचलूया मस्तपैकी। नाही आजीच्या घरामध्ये ना एक ट्रायपॉड ठेवायला पाहिजे, कारण की मी असं उठताना मस्त दाखवता येईल सिनेमॅटिक, पण मी ना रात्री झोपताना विसरतो। तिकडून मी ट्रायपॉड काढून ठेवतो, पण इकडं घ्यायला विसरतो। तर मी आजकाल इकडंच झोपायलो, इकडं मस्त झोप होतं पूर्ण। इकडं कोण उठवत नाही, रात्री आरामात झोपू शकतो। तर तिला मी एकटे असतो रात्री, मामा बिमा कोण नसतं, आजी सगळे तिकडे झोपतो, मी एकटा इकडे झोपतो। मस्त झोप पूर्ण होतं इथं। भाई इथं पंखा पण एवढा फास्ट आहे ना, बोलताना आवाज पण नाही येत, पण तरी पण मी मोठ्याने बोलतोय। बाहेर पूर्ण अंधार आहे, घरामध्ये लाईटा बिटा बंद आहे, कोण नाही, सामसूम आहे घर, एकटाच आहे। तुला उठतो, मी उचलतो आणि मी उद्यापासून इथं एक ट्रायपॉड ठेवणार, कारण की ट्रायपॉडची गरज आहे मला आता, कारण की इथं उठताना मस्त घड्या बिड्या घालताना सिनेमॅटिक देऊ शकतो ना तुम्हाला। तिथं आजचे असे चांगले भेट। Each echoing step on the forest floor opens a world through an ancient door. The silence alive, yet brimming with sound in the arms of solitude. मित्रांनो उचलले सगळं पटापट, तर फायनली सगळं झाले। आता मी पहिलं तर फ्रेश होतो आणि मग भेटतो तुम्हाला, चला। आजची सकाळ सकाळ पूजा करून गेले मस्त देव। झाल्या 7:30 संध्याकाळचे, तुला आजीच्या इथे। तर मी ह्या घड्याळीचा टायमिंग दाखवणार होतो, पण ही घड्याळ बंद पडलेली आहे। तर फिलहाल मी देवपूजा करत होतो आजीच्या इथली, तर चला देवपूजा करूया आज। By nature's hand, each echoing step on the forest floor opens a world through an ancient door. The silence alive, yet brimming with sound in the arms of solitude. तर काम होतं थोडं, मी जरा बाहेर गेलतो हिंडायला, मग तिथला पण नाही बनवणार बोलले। तर आता जस्ट येऊन घरी आजीच्या इथं देवपूजा केली, पटकन दिवा लावला, मस्त आता दिसतोय देवपूजा। हे बघा आपली देवी मस्तपैकी, जय हो।
तर फिलहाल थोडा वेळ बसतो आता, कारण की आता झालतो आणि आले म्हणजे पहिले तर हातपाय धुवून देवपूजा केली, त्याच्यानंतर थोडा वेळ बसतो. आणि चला, तर आज तुम्हाला मी बोललो होतो की कॅरम दाखवणार मोठा वाला, तर आज काय शक्य झालं नाही कारण की बच्चा पण नव्हता घरी. तर मी बोललो बच्चा जेव्हा मला येणार, पण तरी पण बघूया आता खेळायला लागलो तर थोडासा सीन दाखवतो, म्हणजे फक्त दाखवतो की केवढा आहे, त्याचे टूर बीर कसा आला कसा नाही तुम्हाला नंतर सांगायला नाही दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला थोडं तरी दाखवतो त्याने काढल्यावरती काय, तर तेव्हा भेटतो तुम्हाला. उभारलेलो इथं, तर पाऊस येऊन गेलाय आत्ताशी फायनली. तर असं सीन आहे पूर्ण, मस्तपैकी वल्ल वल्ल झालंय सगळे. तर मित्रांनो मी सलापावरती उभारलो होतो, तर बिलाल आता घरात आले आणि घरामध्ये आल्यावरती मम्मी बनवायले ह्याला काय बोलतात धपाटे. हे बघा मस्तपैकी गरम गरम धपाटे, आणि हे बेटर आहे त्याचं, आणि चटणी, चपात्या, आणि हे बघा हे माझ्यासाठी ठेवले, आणि काय तर असं पोंगे बिंगे थालीपीठ बोलतात त्याला. हां, तर मी आता डिनर करतो. सगळ्यात पहिलं तर जेवण करतो संध्याकाळचं, कारण की आणि पाऊस पण थोडा कमी झाला आहे. आणि हे आलेलं आहे दाद्या पाद्या, हे ओव्हर ॲक्टिंग नको करू, लावले ओव्हर ॲक्टिंग नको करू, सोडून दे. कधी पण ब्लॉगमध्ये येतो ना ओव्हर ॲक्टिंग करते, फक्त ओव्हर ॲक्टिंग. कुछ भी हे बघा, हे भाई यूट्यूब पर जाने वाला है, कल तेरे पप्पा देखेंगे, पता है. ये देखो गाइस को ऐसा करता है क्या. चलो गाइस, इसकी मस्ती छोड़ते, फिलहाल मैं आता जेवायला बसतो. तर चला गाइस, फायनली बसलोय जेवायला. तर आज जेवायला भेंडीची भाजी, चपाती आणि धपाटे, म्हणजे याला थालीपीठ बोलतात आपल्या मराठी ह्याच्यातून, आणि शॉर्टकटमध्ये धपाटे, आणि किसान का टमॅटो सॉस. तर आणि इथं थंड पाण्याची बॉटल पण आहे, मस्त ताण लागले रावासमध्ये. तर फिलहाल खाऊया आणि मग भेटतो तुम्हाला थोड्या वेळाच्या नंतर. चला बाय. तर टाईम झाला 9:55. फिलहाल डिनर सगळं झाले. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बोललो होतो कॅरम लागलं, पण काय दिसला नाही. तर जे मी आता उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवल, ते तुम्ही बघा. फिलहाल ब्लॉग आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, तब तक गेले बाय बाय.